राज्यातील सहकारी चळवळीला नवसंजीवनी देण्यासाठी व सहकारी संस्थांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी लवकरच सहकारी प्रशिक्षण पदवी शिक्षणासाठी विद्यालय सुरू करण्याचा संकल्प महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे या संस्थेचे नवनिर्वाचित संचालक डॉक्टर संजय पाटील यांनी व्यक्त केला। सटाणा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने शहरातील सुपुत्र डॉक्टर संजय पाटील यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ या राज्यातील शिखर संस्थेवर संचालकपदी झालेल्या विजयानिमित्त भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या समारंभात उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने डॉक्टर पाटील यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। बँकेच्या अध्यक्षा कल्पना येवला आणि उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी बाजार समितीचे माजी सभापती रमेश देवरे, सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष श्रीधर कोठावदे, वास्तु विशारद श्यामकांत मराठे यांची विशेष उपस्थिती होती। आपल्या मनोगतात डॉक्टर संजय पाटील म्हणाले, बागलाण तालुक्यात सहकार चळवळीचा पाया घालणारे स्वर्गीय दगाजी आजोबा पाटील यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे। माझे वडील स्वर्गीय वसंतराव दगाजी पाटील यांनी नाशिक जिल्हा सहकारी बोर्डावर कार्य करताना सहकार क्षेत्राचा वेगाने विस्तार घडवून आणला। या परंपरेतूनच प्रेरणा घेत मी सहकार क्षेत्रात योगदान देण्याचा निर्धार केला आहे। आगामी काळात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहिल्यानगर या भागांमध्ये सहकारी शिक्षण व प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करण्यात येईल। त्याचप्रमाणे सहकारी संस्थांना बळकट करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले। या प्रसंगी बँकेचे संचालक पंकज ततार, जयवंत येवला, कैलास येवला, स्वप्नील बागड, व्ही.के. येवलकर, सचिन कोठावदे, महेश देवरे, अभिजित सोनवणे, रमणलाल छाजेड, प्रवीण बागड, भास्कर अमृतकार, रुपाली कोठावदे, प्रकाश सोनग्रा, दिलीप येवला, जगदीश मुंडावरे, विजय भांगडिया, दत्तात्रय कापुरे, पियुष येवला व व्यवस्थापक देविदास बागडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सगळ्यात महत्त्वाचं आज माझा पहिला सत्कार आहे असं मी इथे नमूद करू इच्छितो। आणि तो सुद्धा ज्या बँकेची स्थापना आजोबांनी केली, आजोबा आणि केदू नाना हे दोघं परम मित्र होते। त्या दोघांनी मिळून या बँकेची स्थापना केली आणि त्या बँकेमध्ये माझा सत्कार होते याचा सार्थ अभिमान आहे। मित्रांनो, कदाचित प्रश्न पडला असेल की महाराष्ट्र राज्य सहकारी संघ संस्था नेमकं आहे काय, याचा इतिहास काय, याचं कामकाज काय आहे। पहिली गोष्ट हे नमूद करू इच्छितो की याचं आता पंचवार्षिक इलेक्शन झालं। याच्यामध्ये साधारण 2 पॅनलची निर्मिती होणार होती, परंतु कदाचित विरोधकांनी बघितलं की प्रवीण दरेकर सारखे BJPचे दिग्गज यांचं एक पॅनल उभं राहते, त्याच्यामुळे समोरचे जे कोणी आहेत त्यांनी माघार घेतली। पण तरीसुद्धा इलेक्शन झालं मात्र, कारण दुसरं पॅनल नावाला नव्हतं परंतु व्यक्ती म्हणून सगळे लढलेत। त्याच्यामध्ये या पॅनलचं नाव सहकार पॅनल, त्यांनी मला त्यांच्या पॅनलमध्ये घेतलं प्रवीणजींनी। कुसळकर साहेब आहेत त्याच्यामध्ये। इलेक्शनमध्ये साधारण 5 जिल्हे आहेत, म्हणजे मी ज्याचं नेतृत्व करतो ते 5 जिल्हे। नाशिक विभागामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नगर आणि नाशिक असे 5 जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करतो। इलेक्शन बिनविरोध झालं नाही, यावर्षी पहिल्यांदा इलेक्शन झालं। याच्यापूर्वी बिनविरोध व्हायचं, संस्थांचे प्रतिनिधी त्याच्यावर जायचे, परंतु यावेळेला पहिल्यांदा हे इलेक्शन मतदानाच्या स्वरूपात झालं आणि मला आनंद आहे की मतदानाच्या द्वारे मी निवडून आलो। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ याची स्थापना 108 वर्षापूर्वी, याला 108 वर्षाचा इतिहास आहे। महात्मा गांधींनी याची स्थापना केली। म्हणजे भारतामध्ये जी कोऑपरेटिव्हची जी चळवळ सुरू झाली ती या संघाच्या माध्यमातून, आणि इथून मग सगळं सहकार्याचं जाळं आपल्या पूर्ण भारतभर पसरलं गेलेलं आहे। याचं कामकाज साधारण याचे 3 स्तर आहेत। जे हेड जे आहे ते महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, त्याचे 5 विभाग आहेत: विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण
असे 5 त्याचे विभागीय आहेत आणि त्याच्यासोबत मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्हा सहकारी बोर्ड हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये या नावाने ओळखलं जातं. म्हणजे अशा पद्धतीचं हे सगळं नेटवर्क आहे. यांचे कॉलेजेस आहेत, सहकार प्रशिक्षण केंद्र. कदाचित तुम्ही पूर्वी टिळकवाडीमध्ये आचार्य दोंदे भवनमध्ये तुम्हाला तो बोर्ड दिसत असेल. आता ते शिफ्ट झालं आहे कारण तिथे एका बिल्डरने डेव्हलप करायला घेतलं आहे. तर यांचे कॉलेजेस आहेत जिथे सर्वसाधारण विद्यार्थ्यांना सहकार प्रशिक्षण दिलं जातं. 6 महिन्याचा कोर्स असतो. तो कोर्स झाल्याशिवाय कोणी कुठल्याही सहकारी संस्थेचा सचिव होऊ शकत नाही किंवा कुठल्याही त्या पोस्टला कोणी जाऊ शकत नाही अनलेस त्यांनी डिग्री घेतली नाही तोपर्यंत. तर साधारण या पद्धतीने आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रभर याचं प्रशिक्षण दिलं जातं. सगळ्या संस्था जिथे जिथे कोऑपरेटिव्ह नाव लागलेलं आहे, मग ते सहकारी साखर कारखाना असो, सहकारी बँक असो, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी असो किंवा इतर कुठल्याही संस्था असो जिथे सहकार नाव दिलेलं आहे, अशा सगळ्या सहकारी संस्थांचं नियंत्रण महाराष्ट्र राज्य सहकारी संघ करतो. कदाचित तुम्हालाही माहिती असेल की तुमचा एक शिक्षण कर जातो कोऑपरेटिव्ह याच्याकडे, ते महाराष्ट्र राज्य सहकारी संघाकडे जमा होत असतं. तर हे सगळं नेटवर्कच्या पद्धतीने हे जे कामकाज चालतं. आणि पुण्याला जे रेल्वे स्टेशन आहे त्याच्याजवळ 5 BJ रोड म्हणजे BJ मेडिकल कॉलेजचा जो रोड आहे त्या रोडवर 3 मोठ्या संस्था आहेत. एक विभागीय सहकार संस्थांचं म्हणजे विभागीय आयुक्तालय आहे तिथे. दुसरं पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेची मोठी इमारत आहे आणि त्या बँकेला लागूनच जी जागा आहे ती महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची जवळजवळ 5 एकर जागा आहे. आजच्या घडीला तिचं मूल्यमापन होऊ शकत नाही, खूपच जास्त याच्यानं. साधारण 750 लोकांचा स्टाफ आहे महाराष्ट्र राज्य सहकारी. तिथून सगळा जिल्हाभर त्याचं नेटवर्क पसरलेलं आहे आणि या सर्व अधिकाऱ्यांमार्फत संपूर्ण ज्या त्या जिल्ह्याला सहकार प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यामध्ये जसं आता आमच्या मेडिकलमध्ये आमचे रिफ्रेश कोर्स होतात तसं सहकारमध्ये सुद्धा रिफ्रेश कोर्स होत असतात. त्यावेळेला मग तुमच्यासारख्यांना ते इन्व्हॉल्व करतात, सभासदांना, डायरेक्टरांना, त्या संस्थेला, आणि तिथे मग ते प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे साधारण नवीन सहकार कायदे काय काय आलेले आहेत याचं सर्वसाधारण तिथे माहिती दिली जाते आणि मग तुमच्यासारख्यांना किंवा जे कोणी जनता असेल आपल्या महाराष्ट्रातली त्या सगळ्यांना याचं नॉलेज दिलं जातं. आता तुम्हाला माहिती असेल कदाचित आत्तापर्यंत कोऑपरेटिव्ह हा बेस आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप भक्कम होता. परंतु जेव्हा अमित शहांसारख्या व्यक्तीला याचं महत्त्व कळालं तर त्यांनी खास करून सहकार हा एक विभाग त्यांनी निर्माण करून घेतला. त्याचं तो विभाग त्यांनी स्वतःकडे ठेवला. गुजरातमध्ये त्यांनी एक सहकार युनिव्हर्सिटी स्थापन केलेली आहे आणि आत्ता परवाच त्यांनी सहकारचं त्यांनी ज्या पद्धतीने आपण कामकाज कसं केलं किंवा त्याला नवीन स्वरूप कसं द्यायचं त्याचं त्यांनी परवा मूल्यमापन केलं आणि डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं की आता याच्या पुढे कोऑपरेटिव्ह ह्या विषयाला खूप चालना मिळणार आहे. म्हणजे कोऑपरेटिव्ह बेसिसवर तुम्हाला पेट्रोल पंप मिळू शकतात, कोऑपरेटिव्ह बेसिसवर तुम्हाला इतर दुकानं टाकू शकतात. खूप मोठी चळवळ उभी करतायत अमित शहा आणि त्याच्यामुळे कोऑपरेटिव्हला आत्तापर्यंत जी मरगळ आली होती आपल्या महाराष्ट्रात तरी ती मरगळ आता झटकल्यासारखी होते आहे आणि याच्यापुढे त्याचं स्वरूप फार मोठं दिसल्या कारणामुळे आत्ता सध्या जे की प्रत्येकाच्या मनात आहे की कोऑपरेटिव्ह नको बाबा ती दूरच राहू द्या, त्याच्यामध्ये न पडलेलं बरं. परंतु आता खूप चांगले दिवस येत आहेत आणि अमित शहांनी त्याच्यात पुढाकार घेतलेला आहे. तर मित्रांनो सांगायला आनंद वाटतो की आतापर्यंत मी राजकारणामध्ये फार काही ॲक्टिव्ह होतो, परंतु चिरंजीव माझा MD मेडिसिन झाला आणि त्याने हॉस्पिटल चालवायला घेतलं तेव्हा असं वाटलं की आता थोडंसं फ्रीनेस आलेलं आहे किंवा ना मौके का फायदा उठाय आणि मग तो फायदा मी घेतला आणि योगायोगाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी या संस्थेवर निवडून आलो. मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी खूप खूप आभार मानतो आणि सगळ्यांनी आपुलकीने इथे उपस्थित राहून माझं कौतुक केलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो.
आईन.